नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। लाडक्या बहिणींच्या KYCची पडताळणीचं काम आपल्या सर्वांना माहिती आहे की पुन्हा अंगणवाडी सेविकांकडेच आलेलं आहे, परंतु अंगणवाडी सेविकेने आणि संघटनेने या कामास नकार दिलेला आहे। अतिरिक्त काम नको, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असा इशारा राज्य सरचिटणीस अंगणवाडी कर्मचारी संघ सूर्यमणी गायकवाड यांनी केलेला आहे। राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची KYC जरूर करावी, पण त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविकांवर त्याचा बोजा नको, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। नक्की काय माहिती आपल्याला सूर्यमणी गायकवाड सर यांनी दिलेली आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ। बघा, KYC पडताळणीच्या कामात अंगणवाडी सेविकांचा तीव्र विरोध। सोलापूरमधील ही बातमी आहे। बघा, संचारमध्ये आलेली न्यूज आहे। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची KYC म्हणजे पडताळणीचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी या कामास तीव्र विरोध दर्शवला आहे। या संदर्भात अंगणवाडी सेविकेने आपली भूमिका स्पष्ट केली असून शासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण, माता आरोग्य, गरोदर व स्तनदा मातांची काळजी घेणे, पूरक पोषण आहार वाटप करणे, सर्वेक्षण करणे, ऑनलाईन नोंदी करणे, विविध अहवाल अशी अनेक कामे अगोदरच अंगणवाडी सेविकांवर लादलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या KYC पडताळणीसारखी अतिरिक्त जबाबदारी देणे अन्यायकारक आहे। KYC पडताळणीसाठी जी यादी उपलब्ध करून दिलेली आहे ती संपूर्ण तालुक्यांची आहे। एका गावातील लाभार्थ्यांची नावे एकाच ठिकाणी नसून ती वेगवेगळ्या पानावर विखरलेली आहेत, त्यामुळे गावनिहाय नावे शोधण्यास तासनतास वेळ वाया घालवावा लागत आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला मोबाईल लिंकवरून भरलेल्या अर्जाचे मानधन दिलेले नाही, यामुळे सरकारने अन्याय केल्याची भावना अंगणवाडी सेविकांची झालेली आहे। या योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी किंवा बचत गटाचे समुदाय संसाधन व्यक्ती CRP, ग्रामपंचायत, नगरपालिकेमार्फत KYC किंवा पडताळणी करावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे। शासनाने वेळीच याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। या विरोधामुळे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना सूर्यमणी गायकवाड सर यांनी विनंती केलेली आहे की KYCचे लाडक्या बहिणींच्या KYCचे काम करू नका। अगोदरच अंगणवाडी सेविकांवर खूप कामांचा ताण आहे। अंगणवाडी सेविकांना विविध कामे पार पाडावी लागतात, अशामध्ये KYCचं काम कशा पद्धतीने करावं लागतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आपण याच्या अगोदर KYC केलेले आहे। एकदा ते लाभार्थी येऊन बसले की तासनतास ते तिथून जात नाहीत, त्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्यांची जी इतर कामे ती इतर कामे करण्यास वेळ भेटत नाही। त्यामुळे ही माहिती आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून येणारे नवनवीन अंगणवाडीचे व्हिडिओ आणि माहिती सर्वात प्रथम त्यांना भेटेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।